श्लोक आहे. कारण इथे ह्या श्लोकाला टर्निंग पॉइंट भेटतं. कारण की संजय ला पहिला प्रश्न विचारला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विवत्सवा मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय. संजय, माझ्या पुत्राने आणि पांडूच्या पुत्राने काय केलं वर्णन कर. तर याच्या पहिले संजयने बरंपैकी वर्णन केले आणि वर्णन केल्यानंतर आता पुढच्या श्लोकामध्ये इथे ह्या युद्धाच्या भूमीमध्ये कोण कोण काय करतंय याचं वर्णन करण्यासाठी आलेले. म्हणून मागचा जो श्लोक पाहिला, मागच्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की भगवान कृष्ण आणि अर्जुनाने भगवान कृष्णाला काय सांगितलंय की माझा रथ कुठे घेऊन चला, दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चला. म्हणजे इथं जर आपण डीप मध्ये जर समजून घेतलं, भगवंताने अर्जुनाने आपल्या जीवनाची डोर जे लगाम आहे ते कोणाच्या हातात दिला, कृष्णाच्या. पण कृष्णाला कुठे घेऊन जायचं होतं हा अर्जुनाचा वीक पॉइंट भगवंताला माहित होता. आता अर्जुनाला ही अपेक्षा नव्हती की ज्यांच्या प्रती माझे अटॅचमेंट आहे, ज्यांच्या प्रती स्नेह आहे, अशाच व्यक्तींच्या प्रती मला युद्ध करावं लागेल. म्हणून भगवंत त्यांना जाणून बुजून कुठे नेतात, भीष्म द्रोण प्रमुखता त्या शब्दकडे जा. आता का बरं त्याने दुसरीकडे नेलं असतं तर एवढा अर्जुनाला फरक पडला नसता. पण भगवंताला इथे दाखवण्याचे दोन कारण होते. जर मी सर्व ठिकाणी नेलं की भाऊ माझ्याशी युद्ध करायला कोण कोण लोक आहेत, ती उत्सुकता होती. म्हणून त्यांनी भगवंताने सेन्सिटिव्ह पाहून कोण कोण, भीष्म द्रोण, कारण या दोघांच्या प्रती. तिसरं कोण होते, कृपाचार्य होते. आणि नंतर मग वरिष्ठ जे काही होते त्या सभे. आणि नेमकं कुठे घेऊन गेले, एक्झॅक्टली त्यांच्या समोर घेऊन गेले ते. आणि घेऊन गेल्यानंतर इथे जेव्हा भीष्म द्रोणाला पाहिलं, प्रमुखता ह्या दोघांना पाहिलं, तर पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनात ह्या घेऊन जाण्याच्या मागे आचार्य दोन कारण सांगतात. पहिलं कारण सांगतात की अर्जुनाचा जो भौतिक आसक्ती किंवा जो मोह आहे ते पडणार आहे. आणि ह्या मोहामुळे, ह्या द्वंद्वामुळे भगवद्गीता हे जे ज्ञान आहे ते बाहेर येते. म्हणून जीवनामध्ये ज्यांचं पोट भरलंय त्याला अन्नाची किंमत नाहीये, त्याला बघा अन्नाची किंमत नसते. पण ज्यांच्या जीवनात डिफिकल्टी आले, चॅलेंजेस आले, प्रॉब्लेम्स आले, तेव्हा त्यांच्या डोक्यात ज्ञान ऐकायला आणि सांगायला सोपं जात आहे. बघा ज्यांचे वेल सेटल असतात ना, आणि त्यांना म्हणून ना तुम्ही स्पिरिच्युअलिटी करायला सांगा, हा मला काय सगळं काही आहे, मला काय गरज आहे करण्याची. मग भगवंत म्हणतात की प्रत्येक सिच्युएशन मध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक सिच्युएशन मध्ये भगवंत तुम्हाला कसे हे करतात. तर त्यासाठी भीष्माने द्रोण समोर घेऊन जाण्यासाठी जोपर्यंत, म्हणून अपमान झाला तर भगवत भक्ती भेटते, अज्ञान झालं तर भगवत भक्ती. ती म्हणतात कसं, तर अपमान झाल्यानंतर भगवत भक्ती कशी येते. ध्रुव महाराजांचा अपमान कोणी केला, सुरुचीने अपमान केला, म्हणून ध्रुव महाराज मनात गेले आणि भगवत प्राप्ती झाली. त्याच्यानंतर विदुर हे पांडवांसोबत खूप राहिले, कौरवांसोबत राहिले. पण दुर्योधनानं अपमान केल्यानंतर विदुरजीने काय केलं की माझ्या अपमानामुळे आता मला इथे थांबायची गरज नाही, आता मी कुठं जाणार, तीर्थयात्रेला जाऊन भगवंताची भक्ती करेल. म्हणून आपण कोणते विपत्तीला संपत्ती करण्याचं आपल्याकडे ते विजन पाहिजे. नाहीतर निगेटिव्हला आपण खूप निगेटिव्ह करून टाकतो. पण त्या निगेटिव्हला सुद्धा आपण आध्यात्मिक अँगल असेल आपल्याकडे तर आपण त्याच्यातून पॉझिटिव्ह पाहू शकतो. म्हणून संत असेच म्हणत नाही, संतांच्या जीवनात खूप डिफिकल्टी आले तेव्हा ते संत बनतात. कोणताही विद्यार्थी IPS किंवा UPSC जे देतात त्यांना खूप पिळल्या जातात, तेव्हा त्या मोठ्या लेवलला जातात. त्यामुळे संघर्ष हा तुम्हाला सक्सेस कडून येतो, किंवा तुमच्याकडे डिफिकल्टी हे तुम्हाला सक्सेस कडून येते. म्हणून आपल्या जीवनातल्या ज्या काही येतात ना सिच्युएशन, त्यावेळेस तुम्ही त्याला कोण्या अँगलनं पाहिलं पाहिजे, त्यानुसार तुमचा रिझल्ट असणार आहे. तर इथे जर पाहायला गेलं तर भीष्म द्रोण जेव्हा यांना पाहिलं तर मोह निर्माण झाला. आणि मोह निर्माण का झाला तर यांच्या मागे आचार्य सांगतात 3 शब्द. आता याच्यात जर पाहिलं तर या श्लोकामध्ये 4 शब्द आहेत. पहिला म्हणजे भीष्म द्रोण प्रमुखता, दुसरा आहे महिषिताम, तिसरा आहे वाच पार्थ, आणि चौथं आहे पश्यंत कुरुनीती. या 4 शब्दामध्ये खूप एवढं डीप नॉलेज भरलेलं आहे. तर आपण गीता वरचीवर लेवल नाही समजलं पाहिजे. गीतेचा निस्ता आध्यात्मिक अँगल नाहीये, तर गीतेचा भौतिक अँगल सुद्धा पाहायला पाहिजे. म्हणजे एकच श्लोक आहे त्याला 3 लेवलला पाहिजे. म्हणून अध्यात्म समजण्याना 2 लेवलचा स्तर असतो. एक दैवी लेवल पाहतात
तो लोक भरमित होतात. अरे दैवलिव पाहतात की माकडं पण बोलतात आणि माकडं पण युद्ध करतात. तर दैवी दृष्टिकोनातून बघता तर भरमित होता, पण मानवी दृष्टिकोनातून पाहता तर त्याच्या मागचं तुम्हाला तत्वज्ञान कळायला पाहिजे. तो एक वेगळा विषय, त्याच्यावर मी नंतर घेईन कधीतरी. तर मनुष्याने जेव्हा एखादा प्रसंग तुम्ही पाहिला महाभारतातला, रामायणातला, की असं कसं होऊ शकतो, त्यावेळेस दैवी गुणातून पाहिलं पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टीकडून प्रॅक्टिकल लाईफ मध्ये मला इथून काय घेता येईल तेवढं तुम्ही बघितलं पाहिजे. मी सांगतो, लक्षात येईल तुमच्या. हा, तर त्याच प्रकारे इथे 4 लेवलला पाहिलं गेलं तर भीष्म. तर का बरं विशेष करून संजयनं भीष्माने दुर्गाचं नाव घेतलं प्रमुख कथा? तर एकमेव याचं कारण काय होतं, वास्तविक जर पाहायला गेलं तर भीष्म देवांचं कोणाच्या प्रती आसक्ती होती? विशेष करून जे राज्याच्या प्रती आसक्ती होती पहिलेपासून. जेव्हा त्यांचं सत्यवतीचे जे वडील होते त्यांना वचन दिलं होतं की मी राज्य तर नाही घेणार, पण जे माझे वडील होते शंतनू महाराज, मी त्यांना वचन दिले की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जी भरत वंशाची गादी आहे त्याचं मी रक्षण करीन. म्हणून त्या पारिवारिक जरी ब्रह्मचर्य पालन केले त्यांनी, म्हणजे असे एकमेव ब्रह्मचारी की ते स्त्रियामध्ये भोगायश्वरामध्ये राहिले पण डिटॅचमेंट होते. पण एवढं राहून सुद्धा त्यांना फॅमिली अटॅचमेंट खूप होती, फॅमिली केअरिंग होती. म्हणून एकमेव त्या फॅमिली अटॅचमुळं, आसक्तीमुळं ते युद्धभूमीमध्ये आले. त्यांना ऍक्च्युली ब्रह्मचारी होता, त्यांना युद्ध करायची गरज बी नव्हती. ते कोणासाठी युद्ध करणार? वैदिक त्यांचा स्वतःचा इंद्रिय तृप्ती त्यानं सगळं त्याग केला होता. पण ज्या गोष्टीची तुम्ही अटॅचमेंट असतात तीच तुमच्या धोक्याचं किंवा मृत्यूचं कारण बनू शकते. म्हणून आपल्याला आपल्या दुःखाचं कारण काय माहितीये का? आपली आसक्तीच आपल्या दुःखाचं कारण आहे. जसा हा मोबाईल आहे माझ्याकडे, आता आज माझ्याकडे आहे तेव्हा मी त्याची केअरिंग करतो, पण हाच मोबाईल उद्या दिला आणि तुमच्याकडून फुटला तर मला काहीच फरक पडत नाही का? तर आदल्या दिवशी आसक्ती होती, दुसऱ्या दिवशी डिटॅचमेंट झाली. जसं तुमची गाडी असू द्या 4 व्हीलर, तुमच्याकडे असल्यानंतर जर कोणी रस्त्यानं ऍक्सिडेंट झाला, तुम्ही त्याला किती करा, कोणी धक्का दिला तर तुम्ही, पण तीच गाडी उद्या जर दुसऱ्याला विकू द्या आणि ठोकू द्या, तुम्हाला काहीच फरक पडणार का? तर अटॅचमेंट आसक्ती. म्हणून आसक्ती हे चिंतेचं कारण आहे, आणि चिंतेमुळे काय होतं, आपण नेहमी भयभीत राहतो आणि भयामुळे दुःख होते. 4 लेवल आसक्ती ठेवतात. जसं तुम्ही एखाद्या मुलाची, पत्नीचे, त्या आसक्तीमुळे काय करतात, नेहमी चिंता करतात, अरे याच्या जीवनात काय होईल काय नाही. आणि मग त्या आसक्तीमुळं चिंता केल्यानंतर काय होईल, भयभीत राहतात, अरे त्याच्या जीवनात काय होईल, आणि भयामुळे काय होतं, दुःख होते. म्हणून ह्या सिक्वेन्स आहे, आसक्तीमुळे चिंता, चिंतामुळे भय, आणि भयामुळे दुःख. पण त्याच्याच उलट विरोधात जर पाहिलं गेलं तर आसक्तीच्या ऐवजी काय करायची, अनासक्त व्हायचं, डिटॅचमेंट. आणि अनासक्त झाल्यानंतर काय होते, चिंताच्या ऐवजी चिंतनामध्ये जाते, आणि भयाच्या जागी काय होते, निर्भयता येते, आणि दुःखाच्या ऐवजी सुख प्राप्त होते. सिक्वेन्स कळाली तुम्हाला? इथं आसक्ती ठेवली तर काय होते, चिंता करणार, चिंतामुळं दुःख करणार, आणि आपलं भय करणार, भयभीत, आणि भयामुळे दुःख. इथे अनासक्त होणार, अनासक्तमुळे चिंतन, चिंतनामुळे निर्भय, निर्भयतामुळे सुख प्राप्त होते. म्हणून एक ध्यानात ठेवायचं, तुम्ही कोणाच्या किती जवळ राहतो, कोणाच्या लाईफचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हात वरती करा. माझ्या आई वडिलांचे, माझ्या बहीण भावंडाचे, माझ्या नवऱ्याचे, माझ्या मुलाचे, बायकोचे, कोण माझ्या सोबत राहून कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते, किंवा कोणाची सलाईन इंजेक्शन वाटून घेऊ शकते, किंवा कोणाचा आजार वाटून घेऊ शकतं? हात वरती करा तुमच्यापैकी. कोणी कोणाचं घेऊ शकत नाही. आणि अनवॉन्टेड आपण किती टेन्शन घेतो की बरं एखाद्याचं लांब आहे, तिथे तुम्ही काय करू शकतात? त्याच्या जीवनामध्ये जी डिफिकल्टी, तुम्ही काय करू शकता? पण किती चिंता करतात, किती तुम्ही, तुमचा वेळ किती जातो, आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नेहमी भयभीत आणि दुःखामध्येच राहतात. का? तर तुम्ही आसक्ती ठेवलेली आहे. याचा अर्थ उद्यापासून, आणि मी किती सांगितलं तुम्हाला नाही ते फरक पडणार. ते म्हणा प्रभूजी तुमच्या मागे पुढे तुम्हाला काय, हा आमचे तर आजूबाजूला हारणं फिरतच राहतात, हा उड्या मारत तर टुनुक 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 टुक, आणि त्यांना पाहिल्यानंतर काय सगळं गीता फैल गई असं लोक म्हणतात. हा, तर जेव्हा तुम्हाला हे वाटत असेल तेव्हा आपण हे विचार केला. म्हणून इथे आसक्ती होते, म्हणून आसक्तीमुळं ह्या गोष्टीला फेस करावं लागला भीष्म देवाला. थोडं डीप चाललंय का, मी वरचीवर घेऊ? तर इथे
म्हणून इथे पहिली गोष्ट आहे पारिवारिक आसक्ती, हेच नाही का तुम्हाला तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम्स वाढवायला काम करते, आसक्ती. म्हणून भीष्मदेवांच्या जीवनात कितीतरी डिफिकल्टी आल्या, त्यांचा अपमान गेला. सगळ्यात मोठी दुःख गोष्ट कोणती माहितीये का? एकतर त्यांचे पंतू जुगार खेळतायत, त्या जुगारामध्ये त्यांची नातीसून तिचा अपमान होतोय, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळेजण मारल्या जाणार आहेत. पण हे सगळे चुकीचं घडत असताना आसक्तीमुळं काय झालं, एवढं नुकसान होत आहे. कधी कधी आपल्याकडे आसक्ती ठेवतात ना, आपला पोरगा एकदम वाईट वागत असेल पण आपल्या आसक्तीमुळं आपण त्याला पनिशमेंट नाही करत. धृतराष्ट्रानं आसक्तीमुळं पनिशमेंट नाही केलं म्हणून सगळ्या कुरु वंशाचा नाश झाला. असंच आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा शिक्षक राहू, आई वडील राहू, ज्या टायमाला पनिशमेंट करायची तेव्हा पनिशमेंट केली ना तर त्याचा रिझल्ट येतो. पण आसक्तीमुळे तुम्ही जेव्हा ती गोष्ट दुर्लक्ष करता तेच तुमच्या दुःखाचं कारण बनते आणि प्रॉब्लेम्स वाढवायला ते मदत करते. म्हणून इथे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते काय म्हणतात की भीष्म द्रोणाचं काय आहे तर कला. ते म्हणतात की देह आणि कलाची आसक्ती होती लोकांना. जी द्रोणाचार्याकडे कोणती कला होती की त्यांचा अपमान झाला होता. कोणाकडून? द्रुपदकडून अपमान झाला होता, आणि त्या द्रुपदच्या अपमानामुळे त्यांनी ती कला जी अवगत केली ती कला कोणाला दिली? पांडवांनी कौरवांना दिली. आणि त्या कलेमुळे त्याला आसक्ती होती म्हणून त्याच्यात. आणि त्या बघा आपल्याकडे जीवनामध्ये जेवढी कला असते ना तेवढा तो अभिमान आणि गर्वामध्ये चालतो. कोणाला एज्युकेशनचा असतंय, कोणाला गायनाचं असतंय, कोणाला रूपाचं असतंय, कोणी राजकारणामध्ये, प्रत्येक फील्डमध्ये. आता आमच्या मंदिरामध्ये बघतो ना जे गायक लोक असतात ना त्यांना कलेचा लय अभिमान असतो. कोणी तबला वाजवणारा, कोणी मृदंग वाजवणार, त्याला म्हणलं चल सांग, तो असा टाईट मध्ये राहतो. म्हणजे उदाहरणार्थ किंवा तुमच्या ऑफिसमध्ये बघा ज्याच्याकडे जे फील्ड असू द्या ज्या कलेमध्ये तो त्याला वाटतं की नाही प्रत्येक कला ही आपल्याला ईश्वराने नाही का त्यांच्या कार्यासाठी दिली असते. पण जेव्हा तीच कला जेव्हा आपण इंद्रिय भोगासाठी वापरतो ना किंवा स्वतःसाठी वापरतो ना ती कला तुमच्या नाशाचे कारण बनते. जसं द्रोणाचार्यांना ईश्वराने दिलेले प्रदत्त होतं, पण त्यांनी काय केलं आपल्या पैशाच्या लोभापायी. कारण कौरव त्यांना धन द्यायचे आणि दुसरं पुत्र स्नेह होता. केवळ धन ऐश्वर्यामुळे आणि त्यांचा नाश झाला. म्हणून ह्या दोन व्यक्तीमुळं हे सगळं महाभारत घडलं. आणि दुसरं अर्जुनाकडे बघण्याचं कारण का? कारण की कला नाही का मला जी कला दिली कोणी दिलेली? द्रोणाचार्याने कला दिलेली. आणि अशा द्रोणाचार्याने मला कला दिल्यानंतर मी यांच्याशी युद्ध कसं करू? आणि दुसरं माझे पितामहाच्या लहानपणापासून पितामह भीष्मांचं पांडवांच्या प्रती खूप प्रेम होतं. वडील नव्हते, नेहमी कौरव त्यांच्या नेहमी ईर्ष्या द्वेष करायचा, मारण्यासाठी खूप प्रयत्न करायचे. धृतराष्ट्र वेगवेगळे षडयंत्र रचायचे. पण त्यावेळेस जास्त प्रेम कोणी केलं माहितीये का? पितामह भीष्माने पांडवावर प्रेम केलं. आणि पांडवांचं प्रेम जास्त होतं. आणि सगळ्यात म्हणजे अर्जुनाचं प्रेम नाही का पितामहावर जास्त होतं. कारण त्यांच्या अंगावर खेळले, त्यांच्या उड्या बसायचे, डोक्यावर बसायचे, कारण की नात पंतू होते. आणि म्हणून ह्या गोष्टीमध्ये जेव्हा या दोन्ही गोष्टी दोघांची अटॅचमेंट जेव्हा पाहिल्या तेव्हा हळूहळू त्यांच्यामध्ये जो प्रेम आणि स्नेह जागृत झाला. आणि त्या स्नेह जागृतीमुळे काय झालं? अर्जुनामध्ये दुविधा निर्माण झाली. काय दुविधा निर्माण झाली? की आता युद्ध करायचं का नाही. आणि ह्या दुधामध्ये जर पाहिलं गेलं तर पुढे आता त्यांच्या भौतिक संसाराच्या प्रती, म्हणून शास्त्र सांगतंय की भौतिक संसाराचा जो नियम आहे ना तो कधी पण आपल्याला सोडू शकत नाहीये. आचार्य खूप वर्णन करतात. ते तुमच्या समोर काही ना काही समोरच्याची अटॅचमेंट किंवा आपली अटॅचमेंट आणून तुमच्या समोर ही गोष्ट आणणार आहे. त्यावेळेस जर तुम्ही द्वैधात असेल तर तुमच्याकडे तुम्हाला एकच पर्याय. अर्जुनाने कोणाचा सहारा घेतला? भगवान कृष्णाचा. आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आला तर आपण कोणाचा सहारा घेतो इकडे? तर सरळ गीतेचा. कारण भगवंतांनी डायरेक्ट मुखातून गायले गीते. म्हणून अर्जुनाच्या जीवनात प्रॉब्लेम्स आले त्यांनी गीता ऐकली. राजा परीक्षेच्या जीवनात प्रॉब्लेम्स आले त्यांनी श्रीमद भागवत ऐकलं. यांच्यापेक्षा मोठे प्रॉब्लेम्स तर आपल्या लाईफमध्ये कधीच नसेल. एकाला नातेवाईकाला मारायचं होतं आणि एकाला मृत्यूला फेस करायचं होतं. ह्या प्रॉब्लेम मध्ये जेव्हा आपण येतो आपल्या छोट्या छोट्या गोष्टी, तर या दोन ग्रंथाचा आपण नेहमी आश्रय घेतला पाहिजे. कोणता? भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम. जेव्हा ह्या दोन गोष्टीचा सहारा घेताना तेव्हा तुम्हाला नाही का तुमच्या प्रश्नाची जी समस्या आहे त्याच्यातून निघण्यासाठी तुम्हाला मार्ग निघेल.
आणि गेल्यानंतर आता सेकंड शब्द पाहूया इथं. सर्वेशा मही शिकताम जर पाहायला गेलं तर का बरं सांगितलेलं आहे? मही सीताम म्हणजे काय? इच्छा करणं. मही म्हणजे काय? पृथ्वी, शरीर आणि विस्तारित शरीर. एक म्हणजे शरीराच्या प्रती अटॅचमेंट, दुसरं जे साम्राज्य ह्या जगातलं याचा मी एकमेव भोग आहे. मही म्हणजे माझं सगळं काही. आणि तिसरं म्हणजे विस्तारित म्हणजे सगळ्या जगावर माझं नियंत्रित पाहिजे, म्हणून मही शब्द वापरलाय. मही शब्द कोणासाठी वापरलाय? स्पेसिफिक भगवंत संजय सांगतो किंवा भगवंत सांगतात की जेणे जेणे स्वतःच्या भोगासाठी वापरले ते सगळे नाश झाले. ह्या जगातल्या सगळ्या वस्तू माझ्या भोगासाठी. आणि कारण पृथ्वी माझी पत्नी आहे, वरदेव मी माझ्या रूपामध्ये वराद्याच्या रूपामध्ये पृथ्वीला धारण केली, माझी पत्नी आहे. आणि म्हणून ज्याने रावणाने आपला रावण झाला, शिशुपाल झाला किंवा जेवढे जेवढे असुर या जगावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचा नाश झाला. आणि म्हणून आता इथे जे कौरव आहेत ना, तसंच तीच वृत्तीना याच्यावर कंट्रोल करण्याचा, नियंत्रित करण्याचा किंवा भोग करण्याच्या भावनेनं हे करतायत ना, ते यांचा नाश होत आहे. म्हणून इथं महिषिता म्हणजे काय? 3 गोष्टीचा. एक म्हणजे पृथ्वी म्हणजे काय? ह्या जगातलं. दुसरं ते म्हणतात की शरीर म्हणजे हे पंचमहाभूताचं शरीर आहे. जसं एखादा मातीचा घडा बघतो ना आपण, तो मातीपासून बनतो आणि काही काळानंतर झाल्यानंतर तो काय होतंय? मातीमध्येच विरघळला जाते. तसं आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून निर्माण होते आणि काही 60-70 वर्षानंतर ते मातीतच पुन्हा जातं. आत्मा वेगळा होतो, पण जे शरीर आहे पंचमहाभूताचं शरीराचं, तो मातीमध्येच विलीन होऊन जाते. म्हणून तिथं म्हणतात की तुम्ही न शरीराच्या प्रती आसक्ती ठेवा. जेवढं तुम्ही शरीराच्या प्रती आसक्ती ठेवता तेवढं तुमच्या दुःखाचं कारण आहे. आणि भागवतामध्ये 7 गोष्टी आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू 7 गोष्टीच्या बाजूला फिरत राहते. म्हणजे आत्मा म्हणजे सगळ्यात जास्त प्रेम करणारा असेल कोणी, त्या शरीरावर प्रेम करते मनुष्य. सेकंड जाया म्हणजे पत्नी, म्हणजे स्त्री असेल तर पती आणि पुरुष असेल तर पत्नी. आणि ह्या पत्नीपासून त्याच्यानंतर सुता. सेकंड काय होतंय? ह्या दोघांच्या संयोगातून सुता म्हणजे पुत्र जन्माला. आणि ह्या दोघांचं प्रेम आणि स्नेह त्या मुलाच्या प्रती एवढं राहतंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत. बापरे, खूप काळजी करणे. आपण सगळं दिवसभर कशासाठी करतो? तर हे 3 गोष्टी. सुता झाल्यानंतर गारा म्हणजे घर. आता हे 3 जमा झालेत तर घर तर राहायला पाहिजे ना. मग घर साधं लागेल का? एकदम भारी लागेल. मग त्यासाठी लोन काढू, EMI हप्ते भरू, 8 घंट्याचे 12 घंटे काम करू, 12चे 16 घंटे करू, म्हणजे सोबतच घेऊन जाते त्याला पॅकिंग करून. अरे कशाला मरतोय भाऊ? आनंदाने 4 दिवस सुखानं जगणं जरा. किती स्ट्रगल आणि किती एक्झायटी करतो कधी जीवनात त्यांचं. आणि मग गारा झाल्यानंतर काय? पशु म्हणजे गाड्या आजच्या भाषामध्ये. मग गाड्या म्हणजे काय? 2 व्हीलर. विचार कर, मी एका परिवाराकडे गेलो, 3च लोक, मग 4 गाड्या. तर मला प्रश्न पडला, का प्रभूजी मग आता जेवढ्या गाड्या? म्हणजे प्रभूजी ही मोठी गाडी आहे ना, ती काहीतरी पंजेरो काहीतरी गाडी, पंजेरो, ती गाडी म्हणजे प्रभूजी आउट ऑफ नाशिकच्या बाहेर. अच्छा, मग ही छोटी गाडी ती म्हणजे लोकल फिरण्यासाठी. आणि मग ही 2 व्हीलर म्हणजे मार्केटमध्ये भाजी आणायला किंवा थोडं चक्कर मारायला. जर जिमला जायचं असेल तर जातो. म्हणजे जिमला पण कशात जातो? म्हणजे काय किती ग्रीड आहे आणि किती लोभ आहे. आणि म्हणलं प्रभू हे सगळं कॅशमध्ये नाही ना प्रभू, 3घांचे हप्ते भरायचे. आणि दोघं नवरा बायको काय करतात? जॉबला जातात आणि घरामध्ये कोण राहतं? कुत्रा राहत आहे दिवसभर. तुम्हाला लिटरली. आणि मुलगा शाळेत आहे, कुत्र दिवसभर फिरत राहते त्या घरामध्ये येड्यासारखं. काय करतो त्याच्या? म्हणजे लिटरली प्रॅक्टिकली नाही. लोक एज्युकेटेड आहेत, इनमॅच्युअर्ड आहेत. काय एज्युकेटेड आहेत, मॅच्युअर्ड नाही. की अरे काय पर्पज लाईफ त्याचं. म्हणून 4 गोष्टी. पहिले आत्मा, सेकंड जाया, थर्ड सुता, चौथं गारा, 5वं काय? पशु झाल्यानंतर द्रविणा. ह्या सगळ्या गोष्टी करायला द्रविणा म्हणजे धन तर लागतं ना. मग धन असंच येतं का? मग सुबह से लेके शाम तक, शाम से लेके सुबह तक. गाण्याकडे नका जाऊ, त्याच्याकडे येऊ दे कामामध्ये. किती मनुष्य कष्ट. आणि मग द्रविणा झालं तर मग आता हे सगळं जमा केलं दाखवायला कोणतरी पाहिजे ना. आणि मग त्याचे बंदिशू म्हणजे नातलग, बहीण भावंड,
त्यांना बघा मी दाखवतो मी किती कमवलं, 2 BHK होता आता 3 BHK घेतला, बंगला बांधलाय, इकडे ह्या गलीत एक घर आहे, त्या गलीत एक घर आहे, तिथं कुत्र राहतं, इथं मांजर राहतंय, इथं म्हातार राहतात, ते आई वडील राहतात, हा सगळेजण. आजच मला एक जण सांगत होतं, प्रभूजी माझ्या भावाने एवढं एवढं घेतलं. मला अच्छा चांगली गोष्ट आहे, तो एवढं. अरे तू दुसऱ्यासोबत तुलना नको करू राजा, चांगलं जीवन जग, मुलांसोबत वेळ घाल. मी नेहमी 4 गोष्टी सांगतो: मेंटल स्टेबिलिटी, फिजिकल फिटनेस, फॅमिली केअर आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. मेंटल स्टेबल राहू द्या, दुसरं सेकंड काय फिटनेस, थर्ड फॅमिली केअर करा, आणि चौथं स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा. खूप हॅपी लाईफ जगते, आनंद आहे जीवनाचा. म्हणून इथे जर पाहिलं शरीर स्तरावर, आणि चौथं आहे विस्तारित. विस्तारित म्हणजे काय? हा मी ह्या परिवारातला, हे माझं कुळ मोठं आहे, मी ह्या जातीचा आहे, त्याच्यानंतर माझा हा धर्म आहे, हा, आणि हा धर्म नंतर हा देश माझा आहे, हे जग, याला म्हणतात विस्तरित इंद्रिय भोग. आणि ह्या विस्तरित इंद्रिय भोगामुळे काय करते, मनुष्य वास्तविक जी चेतना आहे या तिन्ही गोष्टी सोबत येत नाहीत. कोणत्या? पृथ्वी पण येत नाही सोबत, शरीर पण येत नाही, आणि जगावर आपण जे प्रेम करतो, ज्या वस्तूवर प्रेम करतो ती पण येत नाही. म्हणून या तिन्ही गोष्टी, मही सीताम हा शब्द वापरण्याचं मागचं कारण काय? अरे राजा तू पळतोय ह्या मही या शब्दाच्या माग, पण कोणी तुम्हाला कामाला येत नाही. पण त्यामुळे ते म्हणतात की मग आता तिसरा शब्द वापरला, अरे येत नाही, मग पश्यंता वाच काय म्हणतात, पार्थ वाच पार्था. आता पार्थ सांगतात, पार्थकडे बघ, आणि पार्थाला सांगितल्यानंतर सांगण्याचं कारण काय, इथे ते म्हण पार्थ पश्यंत कुरुनीती. आता हे बघ मी काय सांगतो तुला. आता भगवंत इथं काय करतात, अर्जुनाला ट्रिगर करतात. ट्रिगरला मराठीमध्ये काय म्हणतात, उत्तेजनात करतात, आणि तिथं विनोद पण करतात. ज्या नश्वर गोष्टी आहे त्यासाठी तू विलाप करतोय आणि किती हे करतोय, आता बघ बघ काय बघ. मग इथे सांगतात, मग अर्जुनाचा मनोरथ बघण्यामाग पार्थ शब्द वापरलेला आहे. पार्थ शब्द का वापरलेला आहे? की तुझी जी आई आहे ना ती माझी आत्या आहे, आणि जे तिचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असेल ना, तुमच्यावर नाहीये, ते सगळं प्रेम माझ्यावर आहे. म्हणून तुझी आई ती कोणावर प्रेम करतो म्हणून पार्थ शब्द वापरलेला आहे. म्हणजे किती आचार्य डीप मध्ये जात आहेत. आपण तर नेहमी म्हणतो पश्यंता पार्थ पुत्रांना, श्लोकले पाठांतर करतात, पण त्याच्या मागचा अर्थ खूप आहे. म्हणून इथे अर्जुनाचं काय सांगितलेलं आहे, एकतर तू कुरुवंशाचा असल्यामुळं, कुरुवंशी काय झाले, नेहमी घर परिवार आणि या गोष्टीचेच मागे लागलेले. पण जे जे कोणती पुत्र आहेत, किंवा पार्थ आहे किंवा पृथाचे पुत्र आहेत, आणि तात्पर्यामध्ये पृपात लिहितात पण की पुत्रपुत, कारण त्याच्या मागचं म्हणण्याचं, अरे आईचं कुळ किती महान आहे आणि त्या कुळातून तू आलेला आहेस. दोन्ही कुळाचा किती संबंध मोठा आहे. ह्या कुळाने स्वतःचा कधीच विचार नाही केलेला आहे, ते नेहमी उच्च विचार करायचे. तू कोण्या गोष्टीमध्ये अटकलाय, म्हणून ते म्हणा पश्यंता, काय शब्द वापरलेला आहे, पार्थ पश्यंता कुरुनीती. आणि हे वापरल्यानंतर तिथे अर्जुनाचा तुलना जीवाशी करतात, आणि अर्जुन 2 गोष्टीमध्ये अटकलेला आहे, देहरथ आणि मनोरथ. देहाच्या रथामध्ये आणि मनोरथामध्ये आलं. मन कसं आता नातेवाईकाला पाहिजे, आणि देह म्हणजे हे सगळं माझ्यासाठी, आणि काय आहे की आता तो विलाप करेन पुढच्या शलाग. म्हणून ह्या देहरथाला आणि मनोरथाला कंट्रोल करायचं असेल तर अर्जुनाने कोणाला सारथी केलेले, आपल्या जीवनाचं सारथ्य भगवान कृष्णाला निवडलं. का बरं निवडलेले, तर मागच्या श्लोकामध्ये एक शब्द वापरलेला आहे, कोणता, एव मुक्तो ऋषिकेशो. बघा श्लोक नंबर 24 मध्ये ऋषिकेश शब्द वापरलाय. ऋषिकेश म्हणजे भगवान मानण्याचं काय, अर्जुनाचं मानण्याचं काय कारण होतं, की तुम्ही इंद्रियाचे स्वामी आहेत. ऋषी म्हणजे इंद्रिय आणि केश म्हणजे ईश्वर. तुम्ही इंद्रियाचे स्वामी आहेत. आता तुम्ही काय करा, माझ्या देहरथाला आणि मनोरथाला काय करा, कंट्रोल करा, आणि माझ्या जीवनाचा जो रथ आहे ना इकडे तिकडे विखरलेला आहे त्याला योग्य दिशेने घेऊन जा. म्हणून तिथे अर्जुनाला स्पेसिफिकली ते सांगतात की आता मनोरथ आहे ना मी चालवणार आहे, आणि मनोरथ काय होणार आहे ते दुसऱ्या अध्यायामध्ये मनोरथाच्या बद्दल भगवान कृष्ण असे सुंदर सुंदर श्लोक सांगतात. जेव्हा तुम्ही गीता डीपली अभ्यास करतात त्या मनोरथाचा, आणि मग भगवंत म्हणतात अरे तुझ्या मनाला कंट्रोल कर. भगवंताने गीतेमध्ये तुमच्याकडून धन मागितलं नाही, काही गोष्ट नाही. भगवंत 2 ठिकाणी एकच श्लोक म्हणतात, मन मना मद भक्तो.
तुझं मन मला अर्पण. आपण जगातल्या सगळ्या गोष्टी अर्पण करू, पण मन कधीच अर्पण नाही करू शकत. आणखीन ठिकाणी मन म्हणा, तुझं मन मला अर्पण कर. आणि या जगातली अशी गोष्ट आहे ती तुम्ही सगळ्या जगावर नियंत्रण करू शकतात, पण तुमच्या मनाला नियंत्रण करू शकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना, बाहेरचं युद्ध जिंकणं सोपं असतं, पण आंतरिक युद्ध जिंकणं अतिशय कठीण आहे. तुम्ही सगळ्या जगावर परिवार कंट्रोल करू शकतात, पण मनातल्या द्वंद्वाला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. म्हणून मनाच्या बाहेरच्या युद्धाला जिंकणं, आतल्या युद्धाला जिंकायचं असेल तर तुम्हाला ह्या तत्वज्ञानाचा गहनपणे अध्ययन करणं खूप महत्वाचं आहे. आणि असं केल्यानंतर तो भगवान कृष्ण म्हणतात, तुझ्या आतलं जर युद्ध जिंकायचं असेल तर तू एक काम कर, मी जे सांगेल ते फॉलो कर. आणि केल्यानंतर संजय आता पुढच्या 26 नंबर श्लोकामध्ये घेऊया. गोसाप्रभू हे करा.